श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 15 फेब्रुवारी 2026 वार रविवार या दिवशी यंदा आलेली आहे महाशिवरात्री. आणि या महाशिवरात्रीच्या दिवशी तुमच्या मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे, जेणेकरून तुमच्या मुलांची प्रगती होईल. तुमच्या मुलं प्रत्येक नोकरीत त्यांना यश मिळेल, अभ्यासात त्यांची प्रगती होईल. तर कुठली वस्तू ओवाळून टाकायची आहे तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आधी सांगितल्याप्रमाणे यंदा महाशिवरात्री ही 15 फेब्रुवारी 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. भगवान शिव यांना समर्पित हा दिवस आहे. भोलेनाथांचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्वात शुभ दिवस हा मानला जातो. आणि महाशिवरात्री लवकरच जवळ येत आहे. तर या दिवशी लोक भगवान शिवाची पूजा करण्यासाठी मंदिरामध्ये जातात. महाशिवरात्रीचा दिवस हा शिवभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी सर्व भक्त महादेवांची अगदी मनोभावे पूजा करून व्रत करतात. महाशिवरात्रीचं व्रत देखील महत्त्वाचं असतंच. या दिवशी महादेवांकडे केलेली प्रार्थना ही पूर्ण होते असं म्हणतात. तर या पावन आणि पवित्र दिवशी प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी हा जो एक उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे. हा उपाय आपल्याला वर्षातून फक्त एकदाच करता येणार आहे. त्यामुळे प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी हा एक उपाय आवर्जून करायचा आहे. आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयश येऊ नये त्यासाठी, त्याचबरोबर त्यांच्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत तर त्या इच्छापूर्तीसाठी असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे. प्रत्येक आईला वाटत असतं माझं मूल हे बघा प्रत्येक क्षेत्रात हे अग्रेसर असावं, ते यशस्वी व्हावं. तर प्रत्येक आईनं आपल्या मुलांवरून ही एक वस्तू जी आहे तर ती उतरून फेकायची आहे, जेणेकरून मुलांच्या आयुष्यातील सर्व संकट, विघ्न जे आहेत, दोष आहेत, अडीअडचणी तर हे दूर होतील. तसेच अभ्यासामध्ये प्रगती होईल, नोकरीमध्ये त्यांना खूप यश मिळेल. असा हा प्रभावी उपाय जो आहे तर तो आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी करायचा आहे. महाशिवरात्री ही आपल्या हिंदू धर्मातील खूप पवित्र असा हा दिवस मानला जातो. आणि या महाशिवरात्री तिथीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. या दिवशी आपण महादेवांची सेवा, उपासना, आराधना करत असतो. महादेव ज्या प्रकारे की सांब सदाशिव आहेत, आपल्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत तर त्या नक्कीच पूर्ण करण्याचं काम हे देवादिदेव महादेव करत असतात. महादेवांची सेवा कोण करत नाही? या पृथ्वी तलावरती असणारे प्रत्येक मनुष्य, झाड, पशु पक्षी, प्राणी, जीवजंतू, भूत प्रेत, पिशाचबाधा हे सर्वच महादेवांची उपासना करत असतात. कारण असुरसुद्धा महादेवांची उपासना करतात. कारण महादेव हे आपल्या भक्ताला आपल्या भक्तीचं जे काही फळ आहे तर ते नक्कीच प्राप्त करून देत असतात. आता या महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वी तलावरती ज्या काही सकारात्मक लहरी असतात, जे काही शिवतत्व असतात तर ते रोजच्या तुलनेपेक्षा या महाशिवरात्रीच्या दिवशी सहस्रपटीने अधिक कार्यरत असतं. आणि म्हणून या दिवशी केलेले काही उपाय, काही प्रभावित सेवा या आपल्याला खूप प्रभावितपणे बघा ठरत असतात. त्याचं फळ हे मिळत असतं आणि या शिवतत्वाचा फायदा आपल्याला होत असतो. ज्या वेळेस आपण आपल्या मुलांसाठी हे जे काही छोटे छोटे उपाय करत असतो, सेवा करत असतो तर त्याचा फायदा आपल्याला हा होत असतो. आपल्याला आपल्या घरामध्ये महादेवांच्या शिवपिंडीवरती, शिवलिंगावरती आवर्जून रुद्राभिषेक करायचा आहे, जलाभिषेक करायचा आहे. आता घरात जर शिवपिंड नसेल तर शिवमंदिरात जाऊनही करायचं आहे. तुम्हाला काही शक्य नाही झालं तर किमान महादेवांची 108 नावं तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर कालभैरवाष्टकचं पठण करू शकता. महामृत्युंजय मंत्र जो आहे तर त्याचं 108 वेळा तुम्ही पठण करू शकता. या सर्व सेवा, स्तोत्र, मंत्र जे आहेत तर तो म्हणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. त्याचबरोबर शिवलीलामृत ग्रंथाचा 11वा अध्याय वाचायचा आहे. शिवलीलामृत ग्रंथाचा 11वा अध्याय जर आपण वाचला तर आपल्याला नित्य रुद्र केल्याचं पुण्यफळ प्राप्त होतं. त्याला रुद्राध्याय असंही म्हटलं जातं. इतका हा प्रभावी असा जो अध्याय आहे तर त्याचं पठण तुम्ही
मुलांकडून सुद्धा करून घेऊ शकता. या दिवशी आपल्याला प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर बघा उपाय काय करायचा आहे, तर आपल्याला एक उतारा तयार करायचा आहे आणि हा उतारा आपल्याला आपल्या मुलांवरून उतरून फेकून द्यायचा आहे. तर या उतार्यासाठी फक्त एकच वस्तू आपल्याला लागणार आहे आणि ही वस्तू घेऊन आपल्याला आपल्या मुलांची जी काही नजरबाधा आहे, दोष, विघ्न, संकट, अडीअडचणी येतात ना, तर त्या अडचणी न येण्यासाठी, त्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा छोटासा प्रयत्न नक्कीच करायचा आहे. तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो बघा संध्याकाळी करायचा आहे. म्हणजेच संध्याकाळी तुम्ही 5:30च्या नंतर हा उपाय आहे तर तो कधीही करू शकता. आता तुम्हाला त्या दिवशी जर नाही समजा संध्याकाळच्या वेळी करणं शक्य झालं तर तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालणार आहे. जर घरामध्ये तुम्हाला असं वाटत असेल ना की एखादी व्यक्ती सतत आजारी पडत आहे, तर त्याच्यावरून सुद्धा तुम्ही ही वस्तू उतरून फेकून देऊ शकता. त्याचबरोबर पतीवरून देखील तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता. घरातील प्रत्येक व्यक्तींवरून तुम्ही हा उतारा करून फेकून देऊ शकता. तर हा उपाय तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे, कुठे नेमकी कोणती वस्तू तुम्हाला घ्यायची आहे, तर या संदर्भातली संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ती जाणून घेण्याआधी तुम्ही कमेंटमध्ये लिहा ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव असं नक्कीच लिहा. तर बघा उपाय काय करायचा आहे, तर उपाय आपण कशासाठी करत आहोत, तर बघा प्रत्येकाला आत्ताच्या सध्याच्या या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या मुलीची खूप काळजी असते. माझा मुलगा किंवा मुलगी कुठेही कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नये असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं. आपला मुलगा किंवा मुलगी प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळावं, मग तो व्यापार असो, व्यवसाय असो वा नोकरी असो, अगदी शेती किंवा अभ्यास जरी करत असेल, शिक्षण घेत असेल तरी देखील प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळावं. आता मुलगा किंवा मुलगी बाहेर पडलेली आहे, म्हणजे ती सुखरूप घरी यावी, तिच्यावरती कोणतंही संकट, विघ्न, अडीअडचणी येऊ नये. त्याचबरोबर जर मुलाचं लग्न जमण्यामध्ये काही अडचणी येत असतील, त्याचबरोबर मुलांना जर नजरदोषचा झाला असेल, तर बघा नजर ही फक्त आईवडिलांचीच नाही तर बाहेरचे जे लोक असतात किंवा आपले जे काही रिलेटिव्ह असतात, नातेवाईक असतात, आपले शेजारी पाजारी, त्यांचीसुद्धा नजरबाधा जी आहे तर ती होऊ शकते. तर नजर लागू नये, नजर काढण्यासाठी ज्या वेळेस मुलांना नजर लागते त्यावेळेस मुलं खूप हट्टीपणा, चिडचिडेपणा, तापटपणा करत असतात. मोठ्यांचं ऐकत नाही, आईवडिलांचं ऐकत नाही. या सर्व समस्यांना आपण सामोरं जात असतो आणि कुठेतरी आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या लक्षात देखील येत नाहीत. आपण फक्त एवढंच म्हणत असतो की हा ऐकत नाही, खूप हा चिडचिडेपणा करतो. परंतु आपल्याला काही वेळा जे काही हे आपण अशा संकटांचा सामना करतो ना, तर त्यावेळेस आपल्याला मनामध्ये सुचत नाही. आपण गोंधळून गेलेलो असतो की काय करावं, काय नाही, आपल्याला काही मार्ग सुचत नाही. म्हणून प्रत्येक आई खूप प्रयत्न करत असते. प्रत्येक आईवडील जे आहेत तर ते आपल्या मुलांसाठी, मुलींसाठी, आपल्या कुटुंबासाठी खूप कष्ट करत असतात. पण ज्यावेळेस या काही पवित्र तिथी जवळ येतात, ह्या पवित्र तिथींवरती आपण ज्यावेळेस काही सेवा, उपाय अगदी पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने, मनापासून करतो, अगदी भक्तीने करतो, त्यावेळेस नक्कीच आपल्याला त्याचं जे काही पुण्य आहे त्याचं पुण्य ते आहे तर ते मिळत असतं. तर उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, तर बघा आपल्या मुलांनी खूप शिक्षण घेतलं आहे परंतु त्याला नोकरी मिळत नाही, मनासारखी नोकरी मिळत नाही, अभ्यास करतात परंतु तो अभ्यास लक्षात राहत नाही. मुलगा खूप हुशार आहे परंतु अचानक त्याचा अभ्यासामधलं लक्ष जे आहे तर ते कमी झालेलं आहे. काही ग्रहदोष असतील, कुंडलिकेतील काही दोष असतील, वास्तुदोष, पितृदोष, तर या सर्व गोष्टींचा सामना मुलं करत असतील तर त्यासाठी आपल्याला हे जे प्रभावी उपाय आहेत तर ते करणं खूप गरजेचं मानलं जातं. एखादा उपाय ज्या वेळेस आपण करत असतो तर तो उपाय शक्तीने, त्याचबरोबर भक्तीने आणि पूर्ण विश्वासाने करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा असतो. आता हा उपाय तुम्ही ज्या वेळेस करणार आहात त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे,
कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय तुम्ही ज्या वेळेमध्ये करता तर तो गुप्त ठेवायचा आहे. कारण लोकांच्या मनात आपल्याबद्दल काय विचार असतात, काय भावना असतात हे आपल्याला माहीत नसतं. आणि म्हणूनच बघा, त्यामुळे आपण हे उपाय जे आहेत ते कोणालाही न सांगता आपल्याला गुप्त ठेवूनच करायचे आहेत. या उपायासाठी तुम्हाला पिवळी मोहरी जी आहे तर ती लागणार आहे. त्याचबरोबर जाडं मीठ, त्यालाच खडे मीठ म्हटलं जातं, ते लागणार आहे. आणि काळे उडीद, बघा उडीद जे आहेत ते अखंड उडीद घ्यायचे आहे. आणि सुकलेल्या लाल मिरची, या सर्व गोष्टी आपल्याला उपायासाठी लागणार आहे. हा उपाय तुम्ही मुलांसाठी मुलींसाठी दोघांसाठीही करू शकता. बघा, त्याचबरोबर हा उपाय कसा करायचा तर पिवळी मोहरी, थोडीशी चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची, खडे मीठ थोडं घ्यायचं, काळे उडीद घ्यायचे थोडेसे, आणि लाल सुक्या 2 मिरच्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. ते तुमच्या सर्व उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर आसनावरती बसायचं आहे. त्यानंतर आपल्या देवघरामध्ये आपण जे धूप लावलेलं आहे तर त्याची रक्षा असते तर ती तुम्हाला थोडीशी घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला एक वेळा बघा वल्गा सुक्तम, त्याचं पठण करायचं आहे. वल्गा सुक्त जे आहे तर ते तुम्हाला तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल. नाहीतर तुम्ही मोबाईलवरती यूट्यूबला लावून श्रवण केलं तरी देखील चालेल. आणि बघा 11 वेळेस तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचं पठण करायचं आहे. बघा, तुम्ही हे यूट्यूबला लावून श्रवण केलं तरी चालेल. किंवा बघा, महामृत्युंजय मंत्र तर अतिशय सोपा आहे. ओम त्र्यंबकम यजामही सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान मृत्युमोक्ष मामृतात, हा जो मंत्र आहे, हा महामृत्युंजय मंत्र, तर त्याचं तुम्हाला पठण करायचं आहे. 11 वेळा तुम्हाला म्हणायचं आहे किंवा 21 वेळा म्हटलं तरी चालेल. ज्यांना शक्य होईल त्यांनी अगदी 108 वेळा म्हटलं तरीही चालेल. ह्या ज्या 2 सेवा आहेत, वल्गा सुक्त आणि महामृत्युंजय मंत्र, ह्या 2 सेवा आहेत तर त्या आपल्याला खूप प्रभावी सेवा आहेत तर त्या तुम्हाला पठण करायचे आहे. वल्गा सुक्तम हे कशासाठी वापरलं जातं तर नकारात्मक शक्ती, इडापिडा, बाधा, नजरदोष जे काही आहेत तर ते नष्ट होण्यासाठी आपल्याला पठण करायचं आहे. तर या 2 सेवा ज्या आहेत तर त्या आवर्जून तुम्हाला करायच्या आहेत. त्यानंतर मुलांना खाली बघा जमिनीवरती बसवायचं आहे. बसल्यानंतर मुलांच्या डोक्यावर जमिनीवर म्हणजे आसन देऊन त्यावर बसवायचं आहे. आणि त्यानंतर मुलांच्या डोक्यावरून पायापर्यंत आपल्याला 7 वेळेस तुम्हाला हे सर्व साहित्य आपल्या मुलांवरून उतरून घ्यायचं आहे. आता बघा, तुम्हाला घड्याळाचा काटा ज्याप्रमाणे फिरतो त्याप्रमाणे तुम्हाला मुलांच्या डोक्यापासून हा हात न्यायचा आहे. तर त्याचा बघा पूर्ण गोलाकार, तर अशा पद्धतीने तुम्हाला 7 वेळा फिरवायचं आहे. आणि हे 7 वेळेस आपल्या मनामध्ये फिरवत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करायचा आहे. आणि त्यानंतर ही जी पिवळी मोहरी, खडे मीठ आहे, काळे उडीद, मिरच्या, हे सर्व उतरून झाल्यानंतर आपल्याला एका मातीच्या बघा पंतीमध्ये हे सर्व साहित्य ठेवायचं आहे. आणि वरून आपल्याला 2 कापराच्या वड्या ठेवून हे जाळून टाकायचं आहे. तर हा उपाय करत असताना आपल्याला मनामध्ये सकारात्मक बोलायचं आहे की माझ्या मुलाचे किंवा मुलीचं जे काही नजरबाधा आहे, दोष आहेत, विघ्न, तर ते संपलेले आहे. त्याच्या सगळ्या काही अडचणी आहेत तर त्या दूर झालेल्या आहेत. माझा मुलगा अभ्यास करत आहे, त्याला यश प्राप्त झालेलं आहे, असा मनामध्ये सकारात्मक विचार आपल्याला ठेवायचा आहे. मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी असतील तर मग तुम्ही त्यांच्या फोटोवरून हा उपाय करू शकता. आता आपल्या घरामध्ये 2 मुलं असतील किंवा 3 मुलं असतील तर प्रत्येक मुलासाठी आपल्याला सेपरेट पिवळी मोहरी असं हे साहित्य जे आहे, सुक्या मिरच्या, ते सगळं प्रत्येकासाठी वेगवेगळं घ्यायचं आहे. उपाय करताना मनामध्ये सकारात्मक विचार ठेवायचा आहे आणि पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने हा उपाय करायचा आहे. मनामध्ये देवाचं नामस्मरण करत उपाय करायचा आहे. तरच आपल्याला त्या सेवेचा पूर्ण फळ जे आहे तर ते मिळत असतं. तर हा उपाय बघा महाशिवरात्रीच्या दिवशी नक्की करा. तुमच्या मुलांवरती सर्व काही नजरदोष, बाधा, अडचणी, अडथळे सर्व काही निघून जातील. तर हा उपाय प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी आवर्जून करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. धन्यवाद.